डॉक्टरांकडे फॉलोअपला जाताना मधुमेहींना डॉक्टर नेहमी 2 शुगर्स तपासून यायला सांगतात. एक असते फास्टिंग शुगर म्हणजे उपाशीपोटीची साखर आणि दुसरी पीपी म्हणजे खाल्ल्यानंतर 2 तासांनंतरची साखर. आता खाण्याचा परिणाम रक्तातल्या साखरेवर होतो किंवा खाऊन रक्तातली साखर वाढते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण उपाशीपोटीची साखर का तपासायला सांगत असतील? किंवा उपाशीपोटी साखर का वाढत असेल, कशी वाढत असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? चला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात की उपाशीपोटी आपण जेव्हा काही खात नसतो तेव्हा साखर कशी काय वाढते. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण जे काही खातो त्याची पचनानंतर साखर बनते आणि ही साखर आपल्या रक्तात शोषली जाते. अर्थातच आपल्याकडे जर पुरेसं इन्शुलिन नसेल किंवा इन्शुलिन नीट वापरलं जात नसेल तर खाल्ल्यानंतर रक्तातली साखर वाढते. म्हणजेच मधुमेह होतो किंवा मधुमेहींची सुद्धा रक्तातली साखर वाढू शकते जर गोळ्या औषधं योग्य प्रमाणात घेतली जात नसतील तर. म्हणजे खाण्याचा आणि शुगरचा संबंध खूप जवळचा आहे हे आपल्याला माहितीच आहे. आपण आज बघतोय की उपाशीपोटी म्हणजे पोटात काही नसताना किंवा 8 तास काही खाल्लं नसताना रक्तातली साखर कशी वाढते. यासाठी आपल्याला पहिल्यांदा जावं लागेल आपल्या मेंदूकडे. कारण आपल्या मेंदूला मग आपण जागे असो किंवा झोपलेले असो साखर ही 24 तास लागते. म्हणजे 24/7/365 आपल्या मेंदूला साखर ही लागत असते. मग जेव्हा आपण खात नाही रात्री झोपेच्या वेळेमध्ये तेव्हा ती साखर कशी मिळणार? त्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक व्यवस्था करून ठेवली असते आणि ती व्यवस्था असते आपल्या लिव्हरमध्ये किंवा यकृतामध्ये. आपल्या यकृतामध्ये आपण जे काही खातो त्यातली म्हणजे पचनानंतर थोडी साखर साठवून ठेवली असते ग्लायकोजेनच्या स्वरूपात. जेव्हा आपण काही खात नाही किंवा उपाशी असतो म्हणजे रात्रीच्या वेळेला किंवा इतर काही वेळेला जेव्हा आपण खात नसतो त्यावेळेला ह्या ग्लायकोजेनचं रूपांतर पुन्हा ग्लुकोजमध्ये केलं जातं म्हणजे साखरेत केलं जातं आणि आपल्या मेंदूला साखरेचा अखंड पुरवठा चालू ठेवला जातो. आता गंमत अशी आहे की मेंदूला आपल्या ही साखर वापरायला इन्शुलिन लागत नाही. त्यामुळे रक्तातली साखर वाढली की ती मेंदूला आपोआप मिळते. पण तसं शरीरातल्या इतर पेशींचं नाही किंवा इतर अवयवांचं नाही. इतर अवयवांना जर का साखर वापरायची असेल तर त्यांना इन्शुलिन लागतं. त्यामुळे गंमत अशी होते की आपल्या लिव्हरनी तर साखर पाठवली आहे रक्तामध्ये, कारण मेंदूला रात्री सुद्धा साखर लागते, इतर अवयवांना सुद्धा रात्री साखर लागते. तर मेंदू तर साखर वापरतो गरजेपुरती, पण इतर अवयवांकडे गेलेली साखर जर शरीरामध्ये पुरेसं इन्शुलिन नसेल किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स असेल शरीरामध्ये तर रक्तात वाढलेलीच राहते. म्हणजेच उपाशीपोटी सुद्धा तुमची रक्तातली साखर जास्ती येते. तुमच्या आता लक्षात आलं असेल की उपाशीपोटी वाढलेल्या साखरेवरती वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव असतो आपला आहार सोडून किंवा डाएट सोडून. मग उपाशीपोटीची साखर किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स शरीरातला आपण जो म्हणतोय तो कशामुळे वाढतो किंवा त्यासाठी काय कारणीभूत आहे? तर त्यासाठी महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे ओबेसिटी किंवा वजन जास्ती असणं. ज्यांचं वजन जास्ती आहे, पोटाचा घेर जास्ती आहे, अशांमध्ये फास्टिंग शुगर वाढण्याचं प्रमाण जास्ती आहे. कारण की इन्शुलिन त्यांच्या शरीरामध्ये जे आहे ते वापरलं जात नाहीये आणि रात्री रक्तामध्ये आलेली साखर ही रक्तातच साठून राहते. दुसरं महत्त्वाचं कारण की व्यायाम न करणं. जे व्यायाम करत नाहीत त्यांच्यामध्ये इन्शुलिन नीट वापरलं जात नाही म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स असतो. तर इन्शुलिन रेझिस्टन्स आहे की फास्टिंग शुगर वाढणार. त्यामुळे व्यायामाचा संबंध सुद्धा फास्टिंग शुगरशी फार जवळचा आहे. तिसरं कारण म्हणजे ज्यांची झोप पुरेशी होत नाही. झोप पुरेशी न झाल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि काउंटर रेग्युलेटरी हार्मोन्स वाढतात जे इन्शुलिनला विरोध करत असतात. तर इन्शुलिनला विरोध करणारे हार्मोन्स वाढल्यामुळे अर्थातच इन्शुलिनचं काम पुरेसं होत नाही आणि उपाशीपोटी रक्तातली साखर जास्त येऊ शकते. चौथं महत्त्वाचं कारण लक्षात घेण्यासारखं आहे ते म्हणजे जर तुम्ही आदल्या दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये अतिरिक्त कर्बोदकं घेतलीत किंवा साखर वाढेल असे पदार्थ खूप जास्त प्रमाणात घेतले तर तुमची रात्री जेवणानंतरचीच साखर वाढलेली येऊ शकते आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा उपाशीपोटी चेक करता तेव्हा जास्ती दिसू शकते. त्यामुळे
तुमच्या रात्रीच्या जेवणाचा सुद्धा तुमच्या फास्टिंग शुगरवरती परिणाम होतो, हे लक्षात ठेवायला हवं. अजून एक कारण महत्त्वाचं लक्षात ठेवायला हवं जर फास्टिंग शुगर वाढत असेल तर, ते म्हणजे अतिरिक्त प्रमाणात घेतलेली स्ट्रेस किंवा ताणतणाव. ज्या व्यक्ती खूप तणावाखाली असतात त्यांची फास्टिंग शुगर जास्त येऊ शकते. आणि याचं कारण म्हणजे जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो खूप, तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन तयार होत असतं. आणि हे हार्मोन सुद्धा इन्शुलिनला विरोध करणारं आहे, रक्तातली साखर वाढवणारं आहे. त्यामुळे स्ट्रेसमध्ये खूप असणाऱ्या व्यक्तींची फास्टिंग शुगर वाढू शकते. अशीच स्ट्रेस आपण आजारी असताना आपल्या शरीरामध्ये असते. म्हणजे आजारपणामध्ये जेव्हा इन्फेक्शन झालंय, ताप येतोय, अशा वेळेस सुद्धा फास्टिंग शुगर वाढू शकते. याबरोबरच स्टिरॉइड सारख्या काही औषधांमुळे सुद्धा फास्टिंगची शुगर जास्त येऊ शकते. त्यामुळे ज्या व्यक्ती अशा काही इतर औषधांवरती आहेत, त्याचा फास्टिंग शुगरशी काही संबंध आहे का, याची खातरजमा करावी लागते. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता की फास्टिंग शुगर वाढण्याची बरीच विविध कारणं आहेत आणि त्यातली काही कारणं आपल्या हातामध्ये आहेत किंवा आपण ती बदलू शकतो अशी आहेत. त्यामुळे फास्टिंग शुगर जर तुमची वाढत असेल तर तुम्ही जरूर तुमचे प्रयत्न करायला हवेत ती कमी करण्यासाठी. आणि त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, ज्याच्यामध्ये मी फास्टिंग शुगर कमी करण्याचे 3 सोपे उपाय सांगितलेत. तर हा व्हिडिओ बघून योग्य ते उपाय करून तुमच्या फास्टिंग शुगरमध्ये काही सुधारणा झाली का, हे मला जरूर कळवा. आणि हे उपाय करूनही फास्टिंग शुगर आटोक्यात येत नसेल तर निश्चित डॉक्टरांचा सल्ला घ्या. फास्टिंग शुगर तुमची साधारण मधुमेह असेल तर 130 पेक्षा कमी पाहिजे. त्याहीपेक्षा थोडी कमी असेल, 100 च्याही खाली थोडी असेल तर उत्तम, म्हणजे 80 ते 100च्या दरम्यान. पण 130 पर्यंत आपण त्याला ठीक म्हणू शकतो. त्याहीपेक्षा जास्त शुगर येत असेल फास्टिंग आणि मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून सुद्धा ती कमी होत नसेल तर निश्चितच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आणि फास्टिंग शुगर आटोक्यात येण्यासाठी काही वेगळ्या प्रकारची औषधं असतात, जी शरीरातली इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात किंवा लिव्हरमधनं येणारं ग्लुकोज आटोक्यात ठेवतात. अशी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली पाहिजेत किंवा त्यांचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बदलला पाहिजे, वाढवला पाहिजे. तर फास्टिंग शुगर चांगली असेल तर दिवसभराची शुगर चांगली येण्यामध्ये मदत होणार आहे. कारण उठल्या उठल्याच तुमची शुगर वाढलेली आली तर दिवसभराचा शुगर कंट्रोल आपला ढासळू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या फास्टिंग शुगरकडे लक्ष द्यायचं, वेळोवेळी ती चेक करायची आणि त्यावर ठोस पावलं उचलायची. तुमची फास्टिंग शुगर नेहमी किती असते हे मला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि तुमच्या मनामध्ये याविषयी इतर काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट्समध्ये सांगा. मी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करेन. चला, आज इकडे थांबूयात. पुन्हा भेटूयात लवकरच अशाच आपल्या दर मंगळवारच्या व्हिडिओजमधून जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.